विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जास्त वेळ घेणार नाही. फक्त 3 ते 4 मिनिटामध्ये डिटेल्समध्ये या टॉपिकवरती माहिती बोलणार आहे. तर एकूण पगार किती भेटेल जी-एम-सीमध्ये? जी-एम-सी छत्रपती संभाजीनगर असो, जी-एम-सी पुणे असो, जी-एम-सी मुंबई असो, कोणतीही जी-एम-सी असो, पेमेंट सारखंच आहे. तर या ठिकाणी पगार किती भेटेल? निगेटिव्ह मार्किंग नक्की कोणाला आहे? निगेटिव्ह मार्किंग आहे कोणत्या भरतीला आहे? डिटेल्समध्ये सांगतो. आणि एक व्यक्ती किती फॉर्म भरू शकतो? डिटेल्समध्ये सांगेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जो जी-एम-सी मुंबई, जी-एम-सी पुणे, जी-एम-सी छत्रपती संभाजीनगर स्पेशल जागांचा जो स्पेशल जी-एम-सीचा जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉइन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना एकदम ऑफरमध्ये नोट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या नोट्स तुम्हाला सर्व सरळ सेवेसाठी भरतीसाठी उपयुक्त ठरतील. जी-एम-सी मुंबई, जी-एम-सी पुणे, जी-एम-सी छत्रपती संभाजीनगर आणि कोणत्याही इतर सरळ सेवा भरतींसाठी तुम्हाला नोट्स फायद्याच्या ठरतील. याच्यामध्ये तुम्हाला नोट्स कोणकोणत्या विषयांच्या भेटणार आहेत? मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता सर्व विषयांच्या नोट्स किती आहेत? तर 250 ते 300 पानांच्या नोट्स आहेत, ज्याच्या तुम्ही झेरॉक्स काढू शकता. सर्व पीडीएफ मध्ये नोट्स भेटणार आहेत. आता सामान्य ज्ञान सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये 3,500 ते 4,000 वन लाईनर प्रश्न भेटतील. इथून मागे किती तुम्ही म्हणशाल त्या महिन्याच्या चालू घडामोडी इथून 7, 8, 9, 12 महिन्याच्या तुम्हाला चालू घडामोडी भेटून जातील. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता सरावासाठी सेम टी-सी-एस, आय-बी-पी-एस पॅटर्ननुसार भेटतील आणि सर्व जी-एम-सीसाठी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी तुम्हाला या फायद्याचे ठरतील. आणि या जी-एम-सीच्या जाहिराती चांगल्या मोठ्या आहेत. जी-एम-सी छत्रपती संभाजीनगर 357 जागा आहे. जी-एम-सी पुणे काल परवा जाहिरात आलेली आहे, 354 जागा आहेत. फॉर्म कसा भरायचा डिटेल्समध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे. जी-एम-सी छत्रपती संभाजीनगरचे 25, 26, 27 ऑगस्टला पेपर होणार आहे, 3 दिवस. त्याच्यानंतर जी-एम-सी मुंबईचे 210 जागा आहेत. चांगल्या प्रकारे जागा आहेत. आता जर या नोट्स घ्यायच्या असतील तर या नोट्सची किंमत आहे 449. पण आपण एकदम ऑफरमध्ये ठेवलेले आहे नोट्स, ज्याच्या मार्फत तुम्ही 200 पैकी 160 ते 175 मार्क्स नक्की मिळवू शकता. फक्त 149 मध्ये तुम्ही या नोट्स मिळवू शकता. या नोट्स घेण्यासाठी 91 39 64 31 99 या नंबरवरती बघू शकता. 149चं पेमेंट करून त्यावरच स्क्रीनशॉट पाठवा. सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहेत. ठीक आहे. याच्याबद्दल नोट्सबद्दल जर डाऊट असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आता आपला मेन टॉपिक आहे, जी-एम-सी मध्ये जर सिलेक्शन झालं, जी-एम-सी मध्ये जर सिलेक्शन झालं तर एकूण या ठिकाणी पगार किती भेटेल? पगार किती भेटेल? निगेटिव्ह मार्किंग कोणत्या भरतीला आहे? 2 जाहिराती आलेल्या आहे, मुंबई, पुणे आणि निगेटिव्ह मार्किंग कोणत्या भरतीला आहे हे देखील सांगेल. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक अपडेट सांगून देतो. जी-एम-सी नाशिकची जाहिरात या महिन्याच्या एंडिंगला येऊ शकते. 100% येणारच आहे ती. आणि त्याच्यानंतर अहिल्यानगर जी-एम-सीची जाहिरात देखील येणारच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे, आपण किती पदांसाठी फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. डिटेल्समध्ये सांगतो. 1 मिनिट. आता सर्वात पगाराबद्दल या ठिकाणी डिटेल्समध्ये सांगतो. आता हे वनरक्षक जे वनसेवकसाठी त्यांनी हे स्पेशल हे केलं होतं, त्याच्याबद्दल मी तुम्हाला इथे माहिती सांगून देतो. आता बेसिक सर्वांचं असणार आहे, पगाराबद्दल सांगून देतो. पहिल्यांदा बेसिक आहे सर्वांचं 15,000. 15,000 हे बेसिक असणार आहे, तर 47,600 पर्यंत. आणि जे लॅब अटेंडंटचं जे पद आहे, लॅब अटेंडंट त्याचे 19,900 बेसिक आहे. त्याला किती पेमेंट भेटेल ते देखील सांगतो. आता इथं मूळ वेतन 15,000 बेसिक असते. आता हा 46% महागाई भत्ता आहे, तो या ठिकाणी 55% झाला आहे. इथं जवळ-जवळ म्हणजे किती झालेले आहेत, इथं एवढेच पकडा, परंतु सध्या अजून लागू झाले नाही. सध्या भेटत नाही, परंतु 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये लागू होऊन जाईल. ₹15,000 बेसिक. त्याच्यानंतर हा या जो 15,000 बेसिक असते त्याच्याच या ठिकाणी 46% जो भत्ता असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर घर भाडे 18% काही ठिकाणी वाढ कमी जास्त होत असते सिटीनुसार. त्याच्यानंतर स्थानिक पूरक भत्ता ₹90 असतो. हा या ठिकाणी काही ठिकाणी लागू याच्यामध्ये जास्त भेटेल, कारण हा वनसेवक हा स्थायिकांसाठी असतो, वनसेवकांसाठी. तोच ऍड केलेला आहे मी इकडं. त्याच्यानंतर वाहतूक भत्ता भेटत असतो या ठिकाणी ₹1,000. प्रवास भत्ता भेटत असतो ₹1,500. असं मिळून सर्व ते 15,000 वाल्यांचं जे पेमेंट बनेल ना, ते इथे 29,000 बनेल. 1-2 महिन्यामध्ये या ठिकाणी हा 55% इथे ऍड होईल, त्याच्यामुळे 29 लिहितो. ₹29,000 हे बेसिक पेमेंट तुमचं बनेल. परंतु याच्यामध्ये पी-एफ वगैरे डिडक्शन असतात, ते कट होतात. आणि इन हँड सॅलरी तुम्हाला या ठिकाणी 25,000 ते 26,000 जी-एम-सी मध्ये नक्की बघायला भेटेल. आणि खूप विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे, की हा जॉब करावा की नाही? तर 100% जॉब केला पाहिजे. सध्या कोणताही जॉब तुम्ही पहिल्यांदा मिळवून घ्या. त्याच्यानंतर मोठ्या भरतींचा तुम्ही अभ्यास नक्की करा. ठीक आहे. पेमेंटबद्दल मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलं. आता निगेटिव्ह मार्किंग बद्दल सर्वात महत्त्वाचा जो पॉइंट आहे, तो आपण इथे कव्हर करून घेणार आहोत. कारण दुसरा महत्त्वाचा पॉइंट कोणताच नाही. सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. आणि तो इतर जी-एम-सीला नाही आणि कोणत्या जी-एम-सीला ॲड करण्यात आलेला आहे. तुम्ही
येथे क्लिअर करतो मी तुम्हाला. बघू शकता इथे अभ्यासक्रम काय आहे? मराठी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत. हा पॉइंट तुम्ही सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याच्यानं मराठी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान प्लस चालू घडामोडी 25 प्रश्न 50 गुण, गणित बुद्धिमत्ता दोन्ही मिळून 25 प्रश्न 50 गुण. अशा प्रकारचा हा अभ्यासक्रम आहे. एकूण तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातील. एका प्रश्नाला 2 गुण, त्यामुळे 200 गुण असतील. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचा इथं हा कोणत्या जीएमसीचा जाहिरात मी ओपन केलेली आहे. तर येथे बघू शकता. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येतील. प्रत्येक एका प्रश्नाला. इथं एका प्रश्नाला किती? 2 गुण. हे समजून घ्या. ठीक आहे. एका प्रश्नाला 2 गुण. तसेच चुकीच्या उत्तराकरता प्रत्येकी 1 गुण वजा करण्यात येईल. एका प्रश्नामागे 1 गुण वजा करण्यात येईल. हे समजून घ्या. आता इथं मी तुम्हाला पूर्ण समजून ही निगेटिव्ह मार्किंग 1 हाल्फची निगेटिव्ह मार्किंग आहे. परंतु एका प्रश्नाला इथे 2 मार्क आहेत. हे समजून घ्या. आता मी तुम्हाला डिटेल्समध्ये समजून सांगतो. काय म्हटलेलं आहे? प्रत्येकी चुकीच्या उत्तराकरती प्रत्येकी 1 गुण वजा करण्यात येईल. आता मी इथं सांगतो तुम्हाला डिटेल्समध्ये. आता समजा 100 प्रश्न आहे. 100 प्रश्न ठीक आहे. त्याच्यातून मी सोडवले 100 पैकी मी सोडवले प्रश्न समजा इथे 60 प्रश्न. ठीक आहे. नाही समजा मी 70 प्रश्न सोडवले. किती? 70 प्रश्न सोडवले आणि या 70 प्रश्नापैकी माझे बरोबर किती आहेत प्रश्न? 60 प्रश्न बरोबर आहे. तर 60 पैकी माझ्या बरोबर 60 आणि 60 किती झाले? मला 120 मार्क्स इथे मिळायला हवे. 120 मार्क. ठीक आहे. 120 मार्क्स मिळायला हवे. परंतु 70 सोडवले आणि त्याच्यापैकी 10 प्रश्न चुकले आहेत. म्हणजे इथे 10 म्हणजे माझे इथं किती प्रश्न म्हणजे इथे 10 प्रश्न चुकले, तर माझे 10 गुण वजा होतील म्हणजे मला 110च इथे गुण भेटतील. समजतंय का तुम्हाला? 1 हाल्फची निगेटिव्ह मार्किंग आहे. पुन्हा एकदा समजावून सांगतो. 100 प्रश्न विचारले जातील. तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातील. तुम्हाला एका प्रश्नाला 2 गुण आहेत. म्हणजे 200 गुण असतील म्हणजे सर्व मिळून. त्याच्यापैकी आता निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे मी पूर्ण प्रश्न सोडवणार नाही. मी आता इथे मला समजा इथे मी सोडवले इथे 60 प्रश्न. 60 प्रश्न सोडवले. ठीक आहे. 60 सोडवले परंतु माझे बरोबर किती आहेत? बरोबर आता इथं डबल क्लिक करतो. 60 प्रश्न सोडवले आणि 50च बरोबर आहेत. किती? 50च बरोबर आहेत. ठीक आहे. माझे 50 बरोबर आहेत. तर 50 आणि 50 किती झाले? मला इथं 100 मार्क्स भेटायला पाहिजे. परंतु या ठिकाणी त्याच्यातून 10 प्रश्न चुकले आहेत. 60 मधून 60 प्रश्न सोडवले, पण 50च बरोबर आहेत. म्हणजे 10 प्रश्न माझे ऑलरेडी चुकले आहेत. म्हणजे इथे किती? 100 पैकी फक्त मला इथे 90च गुण मिळतील. अशा प्रकारची ही निगेटिव्ह मार्किंग आहे. 1 हाल्फ निगेटिव्ह आपण याला म्हणू शकतो. याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. आता जो तिसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न इथे मी तुम्हाला डिटेल्समध्ये समजावून सांगतो. तिसरा प्रश्न तुम्ही आता समजा मी आता इथं जीएमसी पुणे घेतो आणि इथं जीएमसी मुंबई घेतो. ठीक आहे. आता या दोनांचे अर्ज चालू आहेत. जीएमसी पुणेसाठी किती जागा आहेत? तर इथं आहेत 354 जागा. 354 आणि जीएमसी मुंबईसाठी आहे 210 जागा. हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. आता इथं लक्षात घ्या, वेगवेगळी पदे आहेत. याच्यामध्ये वेगवेगळी पदे आहेत आणि जीएमसी मुंबईमध्ये देखील वेगवेगळी पदे आहेत. आता मी प्रत्येक पदासाठी वेगवेगळं रजिस्ट्रेशन करायचं नाही. एकाच रजिस्ट्रेशनवरती तुम्ही जेवढे पण वेगवेगळी पदे आहेत किती? 7 फॉर्म भरू शकता, 8 भरू शकता, 2 फॉर्म भरू शकता, 1 भरू शकता. परंतु तसंच जीएमसीला 1 फॉर्म भरू शकता, 2 भरू शकता, 3 भरू शकता, 5, 10 किती फॉर्म भरू शकता? जेवढी पदे आहेत त्यांना फॉर्म भरू शकता. परंतु तुम्हाला प्रत्येक पदासाठी वेगवेगळा अर्ज म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर एकच राहणार. रजिस्ट्रेशन नंबर तुमचा एकच राहणार. आयडी पासवर्ड तुमचा एकच राहणार. एकच रजिस्ट्रेशन करायचं आहे. परंतु प्रत्येक फॉर्म वेगवेगळा भरावा लागेल. प्लस प्रत्येक फॉर्मसाठी तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या फॉर्मसाठी वेगवेगळं चलन पेड करावे लागेल. वेगवेगळे पैसे भरावे लागतील. कॅटेगरीसाठी ₹900 प्रत्येक फॉर्मसाठी भरावे लागेल. ₹900 प्रत्येक फॉर्मसाठी भरावे लागेल आणि खुला प्रवर्गासाठी ₹1000 प्रत्येक फॉर्मसाठी भरावा लागेल. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. म्हणता व्हिडिओ जास्त मोठा झाला. अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.